तर मागच्या भागात आपण पाहिलं की आकाशला ताण आला होता. कालपासून संजयही तिच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नव्हता. त्याच्या काकूला जाणवत होतं की काहीतरी ते तिच्यापासून लपवत आहेत. आणि ती मनोमन देवाला प्रार्थना करत होती की त्यांच्या सगळ्यांमध्ये सगळं ठीक असावं. आई असल्यामुळे तिला आपल्या मुलांमधील ताण जाणवत नव्हता का? मानसी त्याच्याकडे पाहत होती. डोळ्यांनी त्याला इशारा करत होती की काहीही सांगू नकोस. तिची तब्येत खूप नाजूक होती. ती हे सगळं सहन करू शकणार नव्हती. तुम्ही मला कधी माफ कराल का? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. हे ऐकून मानसीचे डोळे मोठे झाले. ती डोळ्यांनीच त्याला विनवू लागली की काहीही बोलू नकोस. जर ती जास्त भावूक झाली तर तिच्या तब्येतीवर परिणाम होईल. तो विचारच मानसीचं हृदय क्षणभर थांबवून गेला. आकाशने मानसीकडे पाहिलं. तिला शांत राहण्याचा इशारा केला. जर मी संजयच्या व्यवसायातला प्रतिस्पर्धी असेल तर? जर मी नकळत त्याला दुखावलं असेल तर? तो त्याचा काकूचा हात घट्ट पकडून बोलत होता. तुम्ही मला माफ कराल का? त्याने पुन्हा विचारलं. त्याला माहीत होतं कधीतरी तिला हे सगळं करणारच आहे आणि या अपराधीपणासह तो पुढे जगू शकत नव्हता. मानसीला माहीत होतं आकाश कधीही गोलमोल बोलत नाही. तो सरळ मुद्द्यावर येतो आणि समोरच्याच्या तोंडावरच सगळं विचारतो. तिने हे आधीही पाहिलं होतं तिच्या बाबांशी बोलताना, आणि आता ती संजयच्या आईकडे तिच्या उत्तराची वाट पाहत होती. काकूने त्याच्याकडे काळजीने पाहिलं आणि उत्तर देण्यापूर्वी क्षणभर विचार केला. भाऊंमध्ये भांडणं होतच असतात. जर भांडणच नाही झालं तर ते भाऊ कसले? ती हलकंसं हसत म्हणाली. तुम्ही दोघांनी लहानपणी एकत्र खेळणं आणि भांडणं चुकवलं. कदाचित आता ते भरून काढत आहात. मला विश्वास आहे माझी मुलं एकमेकांना कधीही दुखावणार नाहीत. मला त्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे, कारण ती माझी मुलं आहेत. ती आत्मविश्वासाने म्हणाली. हे ऐकताच आकाशच्या मनात साचलेलं अपराधीपण क्षणात हलकं झालं. तो लगेच तिच्या मिठीत शिरला. त्याच्या गालावरून काही अश्रू वाहू लागले. ती त्याला काय सांगायचं आहे ते समजली आणि तिने अलगद त्याच्या खांद्यावर हात फिरवला. मानसीनेही सुटकेचा दीर्घ श्वास घेतला आणि तिचे अश्रू पुसले. आकाश आपल्या काकूच्या खोलीतून बाहेर आला. तिच्या मिठीतून सुटताना त्याच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते, पण ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली होती. मानसीही त्याच्या मागे आली. जे काही घडलं होतं त्याने तीही खूप समाधानी दिसत होती. आकाश खूप आनंदी होता. त्याला त्याची काकू परत सापडली होती आणि ती आजही त्याच्यावर तितकंच प्रेम करत होती जसं पूर्वी करत होती. त्याला हे कळून आश्चर्य वाटलं की ती इतकी वर्ष त्याची वाट पाहत होती आणि एका क्षणासाठीही त्याला विसरली नव्हती. तो जवळजवळ धावतच तिथून निघाला. तिच्या खोलीतून हॉलकडे तो घाईघाईने चालत आला आणि अचानक कोणाशी तरी धडकला. डोळ्यांतले अश्रू पुसण्यासाठी त्याने डोळे मिचकावले, पण त्याची नजर अजूनही धूसर होती. समोरचा माणूस त्याला नीट दिसत नव्हता. माफ करा, तो पटकन म्हणाला आणि पाहतो तर समोर संजय उभा होता, चेहऱ्यावर साधं हसू. ठीक आहे, संजय हलकंसं हसत म्हणाला. आकाश थोडं अवघडून हसला आणि लगेच तिथून निघून गेला. मानसी संजय जवळ आली आणि मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यातला आनंद संजयला स्पष्ट दिसत होता. संजयही लगेच उजळून हसला. त्यालाही खूप हलकं वाटत होतं. काय म्हणतोय तो? संजयने भुया उंचावत चिडवत विचारलं. तो खूप आनंदी आहे, बाकी काही खास नाही. मानसीने खांदे उडवत उत्तर दिलं. तो किती आनंदी आहे हे दिसतंच आहे. मला दोघांसाठी खूप आनंद होत आहे. आई आणि आकाश या क्षणाची कित्येक वर्ष वाट पाहत होते. असं म्हणत त्याने मानसीला हलकंसं साईड हग दिलं. तेवढ्यात आकाश थोडा अस्वस्थपणे मानसीची वाट पाहत होता. तो दोघांकडे पाहत होता. ते काहीतरी बोलत उभे होते. मलाही, मानसी हसत म्हणाली आणि क्षणभर आकाशकडे पाहिलं. थँक्यू, संजय अचानक म्हणाला. का? मानसीने आश्चर्याने विचारलं. सगळ्यासाठी. मिसेस मानसी तर अगदी डिटेक्टिव्ह बनून केस सोडवते, तेही एकदम प्रोफेशनल सारखी. तो पुन्हा चिडवू लागला. अरे संजय, तो सैतान माझा नवरा आहे आणि तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. मी काही समाजसेवा केली नाही, असं म्हणत तिने खेळकरपणे त्याच्या खांद्यावर हलकाशी चापट मारली. तेवढ्यात भूमी आली आणि मोठ्या आनंदाने मानसीला मिठी मारली. भूमी, माझे हाडं मोडायचा प्लॅन आहे का? सोड मला, मानसी नाटकीपणे ओरडली. पण भूमीने तिला सोडलंच नाही. भूमीलाच माहीत होतं की त्यांनी किती रात्री जागून काढल्या होत्या आकाशच्या कृत्यांमुळे चिंतेत. जरी त्याने ते मुद्दाम केलं नव्हतं आणि नंतर सगळं सुधारलं होतं, तरी त्यांनी काय सहन केलं होतं ते फक्त त्यांनाच ठाऊक होतं. ठीक आहे, काही हरकत नाही. आज मी खूप आनंदी आहे, असं म्हणत भूमीने शेवटी तिला सोडलं
मानसी थोडी आश्चर्यचकित झाली आणि तिचा हात हलकेच थोपटला. तो छोटू कुठे आहे? दिसत नाहीये? मानसीने इकडे तिकडे पाहत विचारलं. कुणाल भैया त्याला फिरायला घेऊन गेले, भूमी म्हणाली. ओके, बाय. उशीर होतोय. माझे पतिदेव वाट पाहत आहेत. मानसीने भुवया उंचावत आकाशकडे इशारा केला. ते पाहून सगळ्यांना जाणवलं की ती पुन्हा तिच्या जुन्या खट्याळ स्वभावात परत आली आहे. हे पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झाला. गेल्या काही दिवसांतली तिची चिडचिड, डोळ्यांखालील काळी वर्तुळं, जिवंतपणा नसलेलं हसू, घाबरलेली नजर हे सगळं पाहून सगळेच चिंतेत होते, विशेषतः स्वप्ना. पण आता तिला पुन्हा पूर्वीसारखं पाहून सगळ्यांना समाधान वाटलं. बाय. भूमी तिच्या खांद्यावर थोपटत तिच्यासोबत लॉनपर्यंत आली. ते दोघं वेगवेगळ्या गोष्टी बोलत होते आणि संजय बाल्कनीत परत गेला आकाशकडे पाहण्यासाठी. आकाश कोणाशी तरी फोनवर बोलत होता. क्षणभर संजयला आठवलं की आकाशने खरंच त्याची माफी मागितली होती. त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. मानसी आकाशजवळ आली आणि त्याने तिला क्षणभर घट्ट मिठी मारली. पण संजयला का कुणास ठाऊक सगळं ठीक नाही असं वाटू लागलं. त्याची नजर पटकन इकडे तिकडे फिरली आणि तो अचानक मानवी मर्यादेपलीकडच्या वेगाने पायऱ्या उतरून खाली धावला. संजयची अशी प्रतिक्रिया पाहून भूमी घाबरली आणि तीही त्याच्या मागे धावू लागली. आकाशने मानसीला मिठीतून सोडलं आणि तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला. थँक्यू, तो हसत म्हणाला. दोघं एकमेकांसमोर उभे होते. मानसी, आकाश, बाजूला व्हा. संजयचा मोठा आवाज त्यांना ऐकू आला. आकाशने लगेच डोकं वळवून समोरून येणारा धोका पाहिला. तो दृश्य पाहून मानसी घाबरून गेली. ती कान बंद करून जोरात किंचाळली. आकाश पुढे पाऊल टाकणार इतक्यात मानसीने त्याचा हात घट्ट पकडला आणि त्याला बाजूला ओढलं. तिने सगळी ताकद एकवटून त्याला त्या व्यक्तीपासून दूर खेचलं. आकाश क्षणभर तोल गमावून डगमगला. त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. तिच्या अचानक केलेल्या कृतीने तो थोडा थक्क झाला. आकाश, ती ओरडली. तो लगेच आवाजाच्या दिशेने वळला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या अंगावर काटा आला. मानसी, तू ठीक आहेस ना? तो वेळेत तिला पकडत म्हणाला. ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होती. त्या माणसाने बाटलीसारख्या एखाद्या वस्तूने तिच्या डोक्यावर जोरात प्रहार केला होता. क्षणभर संजय वेदनेने आकाशकडे पाहत उभा राहिला. तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन जा, तो आकाशला हलवत म्हणाला, त्याला भानावर आणण्यासाठी. मी याला सांभाळतो, तू जा, तो ठामपणे म्हणाला. आकाशने हळूच वर पाहिलं. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. तो माणूस आकाशवर हल्ला करणार होता, पण मानसीने वेळेत त्याला दूर ढकललं. दुर्दैवाने ती त्याच्या जोरदार प्रहारापासून स्वतःला वाचवू शकली नाही. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं होतं. तिचे डोळे मिटत चालले होते. मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होतं. मानसी, माझ्याकडे बघ, आकाश तिच्या गालावर हलकं थोपटत म्हणाला. पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती. आकाशने डोळे घट्ट मिटले. त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. त्याला खरंच कळत नव्हतं आता काय करावं. संजयलाही काय करावं ते कळत नव्हतं. आकाश तर काहीच प्रतिसाद देत नव्हता आणि तो हल्लेखोरही शेवटी पडून गेला होता. शिट, संजय शिवी देत म्हणाला. तो त्याला पकडू शकला नव्हता. तो कोण होता आणि इतक्या सहजपणे घरात कसा शिरला? त्याच्या मनात एकामागोमाग अनेक प्रश्न उभे राहिले. पण त्याआधी मानसीला हॉस्पिटलमध्ये नेणं खूप गरजेचं होतं. आकाश, यावेळी तो जोरात ओरडला आणि कार घेऊन आला. बस आत, त्याने आदेश दिला. आकाशने काळजीपूर्वक मानसीला आपल्या हातात उचलला आणि कारमध्ये बसला. भूमी, लगेच कुणालला फोन कर. त्या मूर्खाला सांग, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर परत ये. मी नीरजला पण फोन करते. तुम्ही काळजी घ्या. दरवाजा लॉक करा. संजय भूमीला सूचना देत होता. तिला सुरक्षित राहायला सांगितलं आणि तिच्या कपाळावर हलकासा किस केला. भूमीने मान हलवली. तिने क्षणभर त्याला मिठी मारली आणि मानसीकडे पाहत तिच्या डोळ्यांतून काही अश्रू वाहू लागले. ती ठीक होईल, काळजी करू नकोस, असं म्हणत संजय पटकन कारकडे गेला आणि हॉस्पिटलकडे निघाला. थोड्याच वेळात नीरज आणि स्वप्नाही थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचले. कुणालाही भूमीकडे परत आला, आपल्या भाच्याला सुरक्षितपणे घेऊन. हे काय चाललंय? आकाश अचानक ओरडला आणि बाकावर कोसळला. नेहमी माझ्याबरोबरच असं का होतं? देव जर माझ्या आयुष्यात कोणाला पाठवतो तर तो त्यांना माझ्यापासून हिरावून घेण्याचीही योजना करतो का? का? हे माझं नशीबच असं का? तो पुटपुटला. आकाशला काय करावं ते समजत नव्हतं. मानसीला आत उपचारासाठी नेलं होतं आणि तो फक्त बाकावर बसून भिंतींकडे एकटक पाहत होता. त्याला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. तो मनापासून रडत होता. आपल्या प्रिय व्यक्तींना गमावण्याचं दुःख काय असतं हे फक्त त्यालाच माहीत होतं.
ते त्याने 10 वर्षांचा असतानाच अनुभवलेलं होतं. तो पुन्हा ते सहन करू इच्छित नव्हता. अजिबात नाही. तो देवाला मनापासून प्रार्थना करत होता. जेव्हा तो स्वतः मृत्यूच्या दारात होता तेव्हा त्याला आयुष्याची अजिबात पर्वा नव्हती. त्यावेळी त्याला माहीतही नव्हतं की माणसे त्याच्यावर प्रेम करते. त्याला फक्त एवढंच हवं होतं, त्याचे लोक सुरक्षित राहावेत, रिंकी सुरक्षित राहावी. पण आता माणसे त्याच्यावर मनापासून जीवापाड प्रेम करते. तरीही तो तिचं रक्षण करू शकला नाही, स्वतःच्या पत्नीचं. त्याने आपल्या वाईट नशिबाला दोष दिला. मी एक वाईट नवरा आहे, तो स्वतःलाच दोष देत म्हणाला. डॉक्टर्स आपलं काम करत होते, पण आकाशला त्यांच्या उपचारांविषयी काहीही ऐकायचं नव्हतं. त्यांनी उच्चारलेले शब्द, ब्लड, पल्स, इंजेक्शन, हे सगळं त्याला अजूनच घाबरवत होतं. तेवढ्यात रिंकी आली आणि त्याला मिठी मारली. ती त्याची बहीण होती, त्याची आधारवड. ती त्याच्या वेदना कमी करण्याचा, त्याचा त्रास शांत करण्याचा प्रयत्न करत होती. आकाशने तिच्याशी काही बोललं नाही, फक्त दुःखी हसू दिलं. निकितही तिच्यासोबत आला होता, पण आकाश कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने डोळे मिटले आणि त्याला आठवलं, एक दिवस तो स्वतः श्वास घेण्यासाठी कसा झगडत होता. त्याला माहीत होतं, जीवनासाठी लढणं किती वेदनादायक असतं. जिवंत राहण्यासाठी खूप ताकद लागते. पण मानसीला या अवस्थेत कोणी ढकललं? तो स्वतःच नाही का? त्याची मॅडीसोबतची शत्रुता? हो, हे मॅडीनेच केलं. डॉक्टर विहारींचा मुलगा. आजपर्यंत आकाशला हे माहीतच नव्हतं. त्याला नेहमी वाटायचं की हे सगळं संजयच्या वडिलांनी केलं आहे. पण जेव्हा त्याने स्वतःच्या डोळ्यांनी मॅडीला पाहिलं तेव्हा त्याला सत्य कळलं. पण त्याने असं का केलं? नाव व पैशासाठी? डॉक्टर विहारींनी त्याच्यावर भरपूर गुंतवणूक केली होती. आकाशने कधीच कल्पना केली नव्हती की मॅडी इतका खाली घसरेल. त्याला माहीत होतं की मॅडीला विहारी सरांकडून आकाशला मिळणारं प्रेम आणि लक्ष पाहून मत्सर वाटायचा. पण तो लोकांना मारणे इतकं खाली जाईल हे त्याने कधीच विचारातही घेतलं नव्हतं. मॅडीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि चौकशी सुरू होती. पण त्याचा उपयोग काय? मॅडीने सांगितलेल्या गोष्टींनी तर आकाशचा श्वासच थांबवला. संजयचे वडील आकाशचा शोध घेत होते, कारण त्यांना मालमत्तेतला त्याचा हिस्सा द्यायचा नव्हता. शेवटी ते विहारींकडे पोहोचले, आकाशचा माग काढत. जरी विहारींनी काहीतरी बहाणे करून त्यांना दूर पाठवलं होतं, तरी मॅडी शांत बसला नाही. त्याने आकाशच्या शत्रूला सगळी माहिती दिली आणि त्याच्यावर होणाऱ्या प्रत्येक प्राणघातक हल्ल्यात मदत केली. याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे संजयच्या वडिलांचा भूतकाळ. संजयचे आजोबा खूप श्रीमंत उद्योगपती होते. त्यांना 2 सुंदर मुली होत्या. त्यांनी त्यांचं लग्न शहरातील यशस्वी आणि देखण्या तरुणांशी केलं. पण त्यांना संजयच्या वडिलांच्या लोभाबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्याने हळूहळू आपला खेळ खेळला. आकाशच्या आईवडिलांना त्यांच्या सासऱ्यांपासून दूर केलं आणि शेवटी सगळी संपत्ती आपल्या ताब्यात घेतली. लोक तर त्यांच्यावर आपल्या मेहुणीच्या आणि स्वतःच्या पत्नीच्या मृत्यूचाही आरोप करतात, म्हणजेच आकाशच्या आईवडिलांच्या मृत्यूचा. खरं काय आहे ते फक्त देवच जाणतो. मॅडी, जो एक ड्रग्सच्या आहारी गेलेला आणि स्त्रियांच्या मागे लागणारा मुलगा होता, त्याने रिंकीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आकाश आणि मॅडीमध्ये मोठं भांडण झालं. मॅडी एक राक्षसच होता. त्याला आपल्या वासनांवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. याच कारणामुळे विहारी सर खूप लाजिरवाणा आणि चिंतेत होते. मॅडी आणि त्याच्या काकांनी अनेक लोकांचा वापर करून आकाशला संपवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ते अपयशी ठरले. एकदा मानसीच्या वडिलांनी त्याला अटक केली होती. त्याच संधीचा फायदा घेत त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढून निर्दयीपणे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आकाश कसाबसा तिथून पळून गेला आणि त्या पाठलागात एक वॉचमन मरण पावला. ते त्याचं दुर्दैव. आता आकाशला त्या दिवसांची आठवण येऊन पश्चाताप होत होता की तो त्यावेळी जिवंत का राहिला. त्या भयानक आठवणींचे झटके त्याच्या डोळ्यांसमोर येत होते. त्याने डोळे घट्ट मिटले. त्या क्षणी आकाश मनोमन अशी इच्छा करत होता की काश त्यावेळीच तो मेला असता, म्हणजे मानसीला हे सगळं सहन करावं लागलं नसतं. आकाशचं हृदय दुःखाने तडफडत होतं आणि त्याचे हात थरथरत होते. त्याने मॅडीचं किंवा त्याच्या काकांचं असं काय बिघडवलं होतं? त्याने कधी त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेतले होते का? त्याला पैशांची काय गरज आहे? जर त्यांना पैसे हवे असतील तर तो ते परत द्यायलाही तयार होता. त्याने तर याहून मोठा विचारही केला होता. तो सगळी मालमत्ता विकून टाकणार होता, एखाद्या दुसऱ्या देशात जाणार होता आणि उरलेलं आयुष्य तिथे शांतपणे घालवणार होता, जेणेकरून तो आणि मानसी या सगळ्या गोंधळापासून दूर राहू शकतील.
त्याला याबद्दल मानसीशी बोलायचं होतं. तो या निर्णयाबद्दल खूप ठाम होता. त्याने कितीतरी स्वप्न पाहिली होती. मानसीसोबत एक सुंदर कुटुंब, त्यांची मुलं, त्यांचं आयुष्य. पण आता सगळं जणू हातातून निसटत होतं. काल रात्रीच मानसीने त्याला एक गोड आश्चर्य देत सत्य सांगितलं होतं. आणि आता ती हॉस्पिटलच्या बेडवर पडून श्वास घेण्यासाठी झगडत होती. आज त्याची काकू भेटली आणि आता त्याची पत्नी गमावण्याची वेळ आली होती. जर तोच परत नाही आला तर? मानसी कदाचित दुसऱ्या कुणासोबत आनंदाने आयुष्य जगेल, हा विचारच त्याच्या हृदयाला चिरत होता. तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाही त्याला असह्य वाटत होती. पण त्यालाच वाटत होतं की तोच तिच्या आयुष्यासाठी सर्वात मोठा धोका आहे. त्याने आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पाहिलं. मानसीचे आई वडील, त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी, तिची बहीण, तिचे जिजू, तिचे मित्र, सगळे त्याच्या कृत्यांमुळे त्रास सहन करत होते. त्यांनी खूप वेदना सोसल्या होत्या. त्याची नजर संजयकडे गेली. त्याने संजयला किती दुखावलं नव्हतं. त्याचं सगळं शांत आयुष्य त्याने हिरावून घेतलं होतं. मानसी आणि तिच्या कुटुंबाशी त्याने जे केलं, त्याची अपराधी भावना त्याच्या मनाला कुरतडत होती. मानसीने काय केलं होतं? काहीच नाही. ती फक्त त्याच्यावर प्रेम करत होती आणि त्या प्रेमाच्या नावाखाली तिने त्याला सगळं काही दिलं होतं. आणि त्याने तिला बदल्यात काय दिलं? तिचं आयुष्यच धोक्यात घातलं. त्याच्या आजूबाजूला असलेल्या कोणालाही माहीत नव्हतं की तो आतून काय सहन करत होता. कदाचित कोणाला त्याचे विचार वेडेपणाचे वाटतील, पण त्याला वाटत होतं की या सगळ्या दुःखाला तोच जबाबदार आहे. त्याने रिंकीकडे पाहिलं. ती सुद्धा त्याच्यामुळे नरकासारख्या परिस्थितीतून गेली होती. त्याला जाणून घ्यायचं होतं, मॅडीला नक्की काय हवं आहे? नाव, प्रसिद्धी, पैसा? जर त्याने त्याला समाधान मिळणार असेल तर आकाश ते सगळं द्यायलाही तयार होता. त्याला आपल्या काकांनाही काही गोष्टी स्पष्टपणे सांगायच्या होत्या. हे सगळं करायलाच हवं होतं. पण आता खूप उशीर झाला होता. त्याने एक खोल श्वास घेतला आणि आजूबाजूला पाहिलं. लोक त्याच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देऊन पाहत होते. ते मानसीबद्दल चिंतेत होते आणि त्याच्याबद्दलही. त्यांना माहीत होतं की मानसी ऑपरेशन थिएटरमध्ये जीवनासाठी लढत आहे आणि तो इथे बाहेर उभा आहे. त्याच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते. तरीही कुणीही त्याला काही विचारलं नाही. हेच त्याला अजून जास्त वेदना देत होतं. मानसीच्या वडिलांनीही एक शब्द बोलला नाही. तिच्या बहिणीनेही काही विचारलं नाही. सगळ्यांना त्याचीही तितकीच काळजी होती. पण आकाशला वाटत होतं की या सगळ्यासाठी तोच जबाबदार आहे. हॉस्पिटलमध्ये मानसीची तब्येत सुधारत असल्याचं ऐकून सगळ्यांना थोडा दिलासा मिळाला. पण मानसीला भेटण्याआधी आकाश थेट पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मॅडीला भेटायला गेला. त्याला आधी जाणून घ्यायचं होतं, हा खेळ संपवण्यासाठी तो काय करू शकतो. त्याने अधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन माधव उर्फ मॅडीला भेटायला गेला. माधव. आकाशने त्याला नेहमीच आपल्या भावासारखं मानलं होतं. पण माधवने कधीच त्याचं प्रेम जाणवलं नाही. विहारी सरांच्या दुःखामागेही तोच होता. त्याने आपल्या वडिलांना कधीच सन्मान दिला नाही. जरी विहारी सरांनी आकाशला त्याचा बिझनेस साम्राज्य उभं करण्यासाठी मदत केली होती. माधवने कधीच पाहिलं नाही की आकाश दिवस रात्र मेहनत करून या स्थानावर पोहोचला आहे. त्याला वाटायचं हे सगळं त्याच्या वडिलांच्या नशिबामुळे आहे. क्षणभर आकाशने विचार केला, जर माधवला तसं वाटत असेल तर तो आपली संपत्तीही त्याला देऊन टाकेल. आकाश दुःखी चेहऱ्याने माधवकडे पाहत होता. माधव मात्र त्याच्याकडे तुच्छतेने हसत होता. असा दिवस येईल असं त्यांनी कधी कल्पनाही केली होती का? आकाशने तर कधीच नाही. पण माधव मात्र या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता. त्याला आकाशच्या भावना दुखवायच्या होत्या. त्याला तोडायचं होतं आणि शेवटी संपवायचं होतं. आणि आता त्याला वाटत होतं की तो आपल्या मिशनमध्ये यशस्वी झाला आहे. आकाश. माधवने द्वेषाने त्याचं नाव घेतलं. आकाशला कसं उत्तर द्यावं तेच कळेना. त्याला त्याच्या चेहऱ्यावर हसावंसं वाटत होतं. त्याने कधीच माधवला शत्रू मानलं नव्हतं. त्याला नेहमीच योग्य तो आदर आणि प्रेम दिलं होतं. फक्त एकदाच त्याने त्याला कठोरपणे इशारा दिला होता की जेव्हा त्याने रिंकीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. माधव म्हणत होता की ते फक्त बोलणं होतं. पण रिंकीला ते छळासारखं वाटलं होतं. तू असं का केलंस? आकाशने अखेर त्याला विचारलं. आजही मला विश्वास बसत नाही की मला मारण्याचा प्रयत्न तूच केला. तू तर वेड्या बैलासारखा माझ्यावर हल्ला करत होतास. माधव वेड्यासारखा मोठ्याने हसू लागला. वेडा बैल? मला वेडा बैल म्हणतोस? मला वेडा बैल कोणी बनवलं हे तुला माहीत आहे का? तू आणि तुझी लंगडी मैत्रीण रिंकी.
उत्तर दे. यासाठी तुम्ही दोघे जबाबदार नाही का? माधवचे शब्द ऐकून आकाश थक्क झाला. आम्ही दोघं? तो हलकस हसला. आम्ही काय केलं माधव? आम्ही नेहमी तुझ्यासोबत होतो, तुला पाठिंबा दिला. पण तू आंधळा आहेस. इतका आंधळा की तुला आमचं प्रेम आणि साथ दिसलीच नाही. आकाश दात घट्ट आवडत म्हणाला. असं का? माधवने भुवया उंचावल्या. प्रेम? साथ? तो अविश्वासाने डोकं हलवू लागला. तू सगळ्यांसमोर मला लाथ मारून बाहेर काढलं, तुझ्या त्या वेड्या मैत्रीण रिंकीच्या शब्दांवर विश्वास ठेवून. तू तर पोलिसांकडे तक्रार करायलाही तयार झाला होतास की मी तिचा छळ केला, तिच्यावर जबरदस्ती केली. मी माझ्या वडिलांना कोपऱ्यात बसून रडताना पाहिलं होतं. हे सगळं तुझ्यामुळे झालं, फक्त तुझ्यामुळे. तो आकाशकडे बोट दाखवत म्हणाला. त्याचे शब्द जणू खंजिरासारखे आकाशच्या हृदयात घुसत होते. पण यावेळी आकाश त्याच्या निरागस आरोपांवर हसू लागला. रिंकीला आपल्या खोलीत ओढून नेणारा तोच होता आणि तिच्यावर जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करणारा देखील तोच होता. तिच्या निरागसपणाला आणि मैत्रीला त्याने वेगळाच अर्थ लावला होता. आता मात्र तो स्वतःच्या वाईट नशिबासाठी सगळ्यांनाच दोष देत होता. विहारी सरांनी कधीही आपल्या मुलाची तुलना कोणाशी केली नव्हती, पण त्यांनी आकाशवरही तितकंच प्रेम केलं. आकाश त्यांच्या मित्राचा मुलगा होता. त्याने लहानपणीच आईवडिलांना गमावलं होतं आणि आयुष्याशी झुंज देत होता. हे पाहून सुरुवातीला विहारींच्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. नंतर काही वर्षांनी जेव्हा ते त्याच्यासोबत प्रवास करू लागले, तेव्हा ती सहानुभूती अपार प्रेमात बदलली. ते खूप काळजीपूर्वक दोघांचीही सारखीच काळजी घेत होते. आपला मुलगा माधव आणि आकाश. पण माधवला हे कधीच पचलं नाही. त्याला आकाशशी मैत्री करायला सांगितलं गेलं होतं, पण त्याने उलट आकाशच्या विचारसरणीच्या विरोधात असलेल्या मुलांशी मैत्री केली. आकाश जेव्हा आपला व्यवसाय वाढवत होता तेव्हा त्याचे काही शत्रूही तयार झाले. माधव त्या सगळ्या शत्रूंचा मित्र बनला. विहारींनी हे लक्षात घेतलं आणि त्याला इशारा दिला. यामुळे बाप-लेकाचं नातं आणखी बिघडलं. आपला मुलगा मत्सर आणि द्वेषामुळे स्वतःचं आयुष्य नष्ट करत आहे, हे पाहून विहारींचं मन वेदनेने भरून गेलं होतं. आकाशने डोळे मिटले आणि हलकंसं हसला. तरीही विहारींनी त्याचा हात कधी सोडला नव्हता. हे सगळं पाहता माधवला माफ करणं पुरेसं नाही का? आकाश क्षणभर मनात म्हणाला. ठीक आहे, मी मान्य करतो की हे सगळं माझ्यामुळेच झालं. आता तुला माझ्याकडून काय हवं आहे? त्याने गंभीर आवाजात विचारलं. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. मला माझ्या सगळ्या गोष्टी परत हव्या आहेत. माझे वडील, त्यांची संपत्ती, सगळं काही. माधव त्याच्याकडे आव्हानात्मक नजरेने पाहत म्हणाला. हे ऐकून आकाश थोडा हादरला. माधवच्या ओठांवर नाराजी उमटली. पाहिलंस, तू माझ्या गोष्टी परत द्यायचा विचार करतोयस, पण मला काहीच नको. फक्त माझा अहंकार शांत कर. सांग की तू माझ्या वडिलांचं नाव, त्यांची प्रसिद्धी आणि त्यांची संपत्ती वापरून स्वतःचं यश मिळवलंस. माझ्या वडिलांनी तुझ्या यशाचा रस्ता तयार केला आणि त्या प्रक्रियेत तू मला त्यांच्या आयुष्यातून बाहेर फेकून दिलंस. हे सगळं मान्य कर. ते ऐकल्यावर माझ्या मनाला थोडा दिलासा मिळेल. नाहीतर मी इथेच या 4 भिंतींमध्ये कुजत मरेन. मला खूप इच्छा होती की तू हे सगळं बाबांच्या समोर सांगावंस, पण आता त्यांची तब्येत ठीक नाही. ते तुझे शब्द ऐकू शकणार नाहीत. पण मला हे तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. इतकं मोठं भावनिक भाषण करून माधव मोठ्याने हसू लागला. आकाश मात्र स्तब्ध झाला. माधव खरंच त्याच्याबद्दल असा विचार करतो? देवा, माधवला त्याच्या वडिलांच्या आयुष्यातून दूर जाण्यास कोणी सांगितलं होतं? कोणी त्याला त्याच्या वडिलांच्या प्रेमापासून दूर राहायला सांगितलं होतं? तो स्वतःच असं वागत होता, जणू त्याला वडिलांची काहीच पर्वा नाही. त्याने त्यांना खूप दुःख दिलं आणि आता तोच म्हणत होता की त्याला वडिलांवर प्रेम आहे आणि आकाशने मुद्दाम बापलेकाला वेगळं केलं. आकाशने खोल श्वास घेतला आणि त्याच्याकडे पाहिलं. ठीक आहे, मी ते करायला तयार आहे, पण त्यानंतर तू मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देणं थांबवशील का? तो शांतपणे म्हणाला. तो मुद्दाम एक शब्द ठळकपणे बोलला. कुटुंब. माधवने भुवया उंचावून आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. हो, आकाश हळूच म्हणाला. माधवने कधीच अशी अपेक्षा केली नव्हती. आकाशने हो म्हणतात जणू त्याच्या अहंकारालाच घाव बसला. तो डोकं हलवत राहिला, जणू काहीतरी चुकीचं ऐकत आहे. हो? तो भिंतीवर मूठ मारत ओरडला. हो, आकाशही जोरात ओरडला. कोणाला हवेत पैसे आणि प्रसिद्धी? आयुष्य त्यापेक्षा खूप मोठं असतं. मी चूक केली, स्वतःला राक्षस बनवलं, फक्त नाव, प्रसिद्धी आणि पैसा दाखवण्यासाठी. आता तूही तीच चूक करतोयस मॅडी. मला ते तिन्ही तुला द्यायचे आहेत.
त्यांचं नाव घे. संपूर्ण जगाला सांग की तू त्यांचा मुलगा आहेस. माझी सगळी संपत्ती घेऊन जा, मला काही फरक पडत नाही. प्रसिद्धी हवी असेल तर मेहनत करून कमाव. जा. तो माधवकडे पाहत म्हणाला. पण वचन दे, तू माझ्या कुटुंबाला, माझ्या माणसेला हात लावणार नाहीस. हे बोलताना त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माधव त्याच्याकडे पाहत राहिला, जणू त्याला ऐकू नये असं काही ऐकतो आहे. त्याने डोकं जोरात हलवलं. तो तिथेच उभा राहून आकाशकडे तुच्छतेने पाहत राहिला. पुन्हा एकदा माधव आकाशसमोर हरला होता. आकाशला मात्र हलकं वाटलं. त्याला आपल्या कुटुंबाला अजून त्रास द्यायचा नव्हता. हॅलो. त्याने माधव समोरच फोन लावला, संजयच्या वडिलांना. माधव अजूनही स्तब्ध उभा होता. त्याला नेहमी वाटायचं की आकाश त्याच्या वडिलांच्या संपत्ती मागे आहे, पण तो समजू शकला नाही की त्यांच्यातलं नातं शुद्ध प्रेमाचं होतं. आकाश. काही रिंग्सनंतर संजयच्या वडिलांनी फोन उचलला. त्यांचा आवाज थोडा थरथरत होता. आकाशने फोन स्पीकरवर ठेवला. मला माहिती आहे तुम्ही माझा द्वेष करता आणि माझ्या आई वडिलांना तुम्हीच मारलं. आकाश सरळ म्हणाला. त्याला वाटलं हे त्याने खूप आधी करायला हवं होतं. मी शपथ घेतो, मी एक पैसाही घेणार नाही. माझे सगळे हक्क सोडतो. सगळं तुमचंच आहे. पण माझ्या आईवडिलांच्या खुनासाठी मी तुम्हाला सोडणार नाही. मी सगळे पुरावे पोलिसांना दिले आहेत. शिक्षा भोगायला तयार राहा. त्याने त्यांना काही बोलायची संधीही न देता फोन कट केला. आकाशला खूप हलकं वाटलं. आजचा दिवस मोठा होता. त्याने आपल्या सगळ्या समस्या सोडवल्या होत्या. आता त्याला फक्त हॉस्पिटलमध्ये परत जाऊन मानसीला एकदा पाहायचं होतं. 2 महिने झाले होते. मानसी पूर्णपणे बरी झाली होती, पण तरीही तिचं मन रिकामं होतं. आकाशशिवाय तिचं आयुष्य अगदी पोकळ वाटत होतं. आकाश नक्की कुठे आहे? तिने डोळे उघडल्यापासून एकदाही तिला तो दिसला नव्हता. ती सतत तोच प्रश्न विचारत होती, पुन्हा पुन्हा, पण कोणीही तिच्या प्रश्नाचं उत्तर देत नव्हतं. काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी ती कंटाळली. ती सध्या तिच्या आईवडिलांच्या घरी राहत होती. आईबाबांनी तिला आपल्या घरी आणलं होतं आणि ती जास्तीत जास्त वेळ तिच्या खोलीतच घालवत होती. तिच्या मनात अजूनही एक छोटीशी आशा होती. कदाचित आकाश परत येईल, तिला भेटायला येईल. पण गेल्या 2 आठवड्यांपासून तिला खूप नकारात्मक भावना येत होत्या. तिचे अश्रूही जणू संपून गेले होते. कधीकधी तिच्या मनात खूप भयानक विचार येऊ लागले. आकाश जिवंत आहे का? जर तो जिवंत असेल तर मग हे लोक तिला का सांगत नाहीत की तो कुठे आहे? शारीरिकदृष्ट्या ती बरी झाली होती, पण तिचं मानसिक संतुलन आणि मनशांती पूर्णपणे हरवली होती. आकाश असा मुलगा नव्हता जो तिला असं दुःख सहन करू देईल. जरी त्याला तिच्यापासून दूर जायचं असलं तरी तो असं कधीच केलं नसतं. कारण त्याने तिला वचन दिलं होतं की तो तिला नेहमी वाचवेल, तिचं रक्षण करेल. मग तो आता कुठे आहे? ती बेडच्या मध्यभागी बसून जोरजोरात रडत होती. अचानक तिला काहीतरी आठवलं. ती तिच्या बहिणीच्या खोलीत गेली. तीच खोली जिथे त्या दोघी पूर्वी एकत्र राहत होत्या. तिने बुकशेल्फमध्ये शोध घेतला आणि आकाशची काही पुस्तकं काढली. ती वाचायला लागली. तिला असं वाटत होतं की तो तिच्या जवळच बसला आहे. तिच्या डोळ्यांसमोर त्याचा चेहरा, त्याचा स्पर्श, त्याचा आवाज सगळं जिवंत होतं. प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द तिला असं वाटत होतं जणू तोच तिच्यासमोर बसून वाचत आहे. ती पुस्तक वेगळीच होती. तिने आधी कधी वाचलेल्या पुस्तकांपेक्षा पूर्णपणे वेगळी. खरं तर तिला वाचनाची फार सवयही नव्हती, पण ही पुस्तकं तिच्या हृदयासाठी खूप खास होती. तिने ते पुस्तक मिठीत घेतलं. जणू त्याचा स्पर्श तिला जाणवत होता. सध्या तिच्यासाठी हाच एकमेव दिलासा होता. घरातील सगळे लोक तिच्याशी जणू काचेच्या बाहुलीसारखं वागत होते. तिची बहीण, मेहुणा, आई बाबा, कोणीही तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हतं. ती जणू एक सुंदर पण नाजूक बाहुली होती, जी चालू शकते, बोलू शकते. ते सगळे तिच्या नजरेपासून दूर पडत होते. तिला कळत होतं काहीतरी बरोबर नाही. आकाशबद्दल काहीतरी बरोबर नाही. तरीसुद्धा ती त्याच्याबद्दल विचारणं थांबवत नव्हती. त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा तिला पूर्ण हक्क होता. तो सापडेपर्यंत ती थांबणार नव्हती. घरच्यांना माहीत नव्हतं की ती अजूनही त्याच्यासोबतच जगत होती. त्याच्या शब्दांमधून, त्याच्या लिखाणातून, त्याच्या विचारांमधून. तो तिच्या विचारांमध्ये तिच्यासोबतच होता. तो तिच्यासोबतच आहे असंच तिला वाटत होतं. ती स्वतःलाच दोष देत होती. जेव्हा तो तिच्यासोबत होता तेव्हा तिने त्याची पुस्तकं का वाचली नाहीत? कदाचित हीच त्याने तिच्यासाठी ठेवलेली शेवटची आठवण असेल. तिच्या गालांवर उबदार अश्रू वाहत होते. तिला ते पुस्तक संपवण्याची हिंमत होत नव्हती. तिला कधीच ते संपावं असं वाटत नव्हतं.
जेव्हा जेव्हा ती पुस्तक वाचायला सुरुवात करायची, तेव्हा ती नेहमी पहिल्या पानापासून सुरू करून मध्येच थांबायची. असं केल्याने तिला वाटायचं की आकाश अजूनही तिच्यासोबत आहे. ती दिवस मोजणं कधीच थांबवत नव्हती. तिला विश्वास होता, एक दिवस तिची ही प्रतीक्षा नक्की संपेल. अगदी 2 महिने पूर्ण झाले होते, पण या दिवसात ती इतकी बदलली होती की तिला स्वतःच कळलं नाही की गेल्या 2 महिन्यांपासून तिची मासिक पाळी आलेलीच नव्हती. तिने तिच्या बहिणीशी याबद्दल बोलायचं ठरवलं. कदाचित ती गर्भवती असेल. तिने टेस्ट केली. तर पुढे काय होतं हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.